पापी पाकिस्तान का, पापी पाकिस्तान का, कभी इधर से कभी उधर से, कभी इधर से कभी उधर से, घुसता है गुर्राता है, घुसता है गुर्राता है, दल झेलम की मधुलहरों को, दल झेलम की मधुलहरों को गंदे पाव लगाता है, गंदे पाव लगाता है, केसर पर बारूद छिड़कता, केसर पर बारूद छिड़कता, अंगारे बरसाता है, अंगारे बरसाता है, न्योता देता महाकाल को, न्योता देता महाकाल को, अपनी मौत बुलाता है, अपनी मौत बुलाता है, भूल गया है हरब अरब जब, भूल गया है अरब जब, खुद ही पापी कुरान का, खुद ही पापी कुरान का, नक्शे पर से नाम मिटा दो, नक्शे पर से नाम मिटा दो, पापी पाकिस्तान का, पापी पाकिस्तान। Stay cool this summer with Daikin ACs and unbeatable offers at Solar Enterprises. Whether you're in Margao or Panjim, we've got the best deal on ACs and electronics just for you. Come visit us and grab our exclusive summer offers today. Don't wait. Beat the heat with Solar Enterprises. जी काश्मीर गजाल घडल्या ती फाल्यां मडगांव घडपाक किंवा फाल्यां गोंयच्या खंयच्याय भागांत घडपाक चड वेळ लागचो ना तर आमकां दिसता की मडगांवकार आनी मडगांवचे प्रत्येक नागरीक म्हणून आमी जागे जावपाक जाय। आज हांव पुलीस प्रशासना कडेन मागता की आज खंय तरी प्रत्येक मडगांवकार किंवा हे जे आमच्या मडगांवांत रावतात तांचे कडेन हांव मागता की आमच्या अवती भोवती जे नवीन व्यक्ती दिसतात खंय तरी आमकां सस्पिशियस एक्टिविटीज दिसतात तर ह्या सस्पिशियस एक्टिविटीचेर आमी खंय तरी विचार करपाक जाय। म्हणजे फाल्यां म्हज्या शेजाऱ्यान कितें तरी दोग जाणांची खंय तरी झगडी जाल्या आमी कितें म्हणटा आसूं तांकां पळोवन घेवनी पण अशें न करता आमी खंय तरी ताचेर विचार करपाक जाय कित्याक जाल्या कित्याक अश्योच गजाली खंय ना खंय तरी घडत आसा कारण ह्यो गजाली आज आमी पळयतात काश्मीर सारक्या भागात आमी कोणेच पळोवनाशिल्ले खंय तरी आमी आज सुटी मनोवपाक काही एकूण गोंयच्या एकूण भारतांतल्या प्रत्येक भागांतले लोक खंय तरी गेल्ले तर आज आमी पळयतात की थंय कसो हल्लो जालो आणि त्या हल्ल्याचेर आमी आज खूप या गोष्टीचो निषेध करतात आणि म्हणून आज मडगांव नागरिक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून ही आज आमी कॅन्डल मार्च काडटात। म्हजें नांव यश कंटक हांव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणजे हांव प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून म्हजी जबाबदारी आसा। जो आतंकवादी हमलो काश्मीरात टुरिस्टांचेर जालो तो इतलो भयानक आशिल्लो तातूंत 28 जणांनी आपले प्राण गमायले आनी तातूंत सगळे राज्यांतले लोक आशिल्ले एक हाजे वेल्यान दाखोवन दिता की काश्मीरची उदरगत काश्मीरात मोठ्या प्रमाणात जावपी टुरिजम हे काही लोकांच्या दोळ्यांत खुबतालें आनी ताका लागून हे आतंकवादी धाडून जवळ जवळ 28 टुरिस्टांचे प्राण आज आमी वगडायल्ले आसा। तातूंत नेपाळचे लोक आसा म्हणजे भायल्या राष्ट्रांचे लोक आसा तातूंत भितर कर्नाटकाचे लोक आसा गुजरातचे लोक आसा महाराष्ट्राचे लोक आसा वेगवेगळे राज्य वेस्ट बेंगालाचे वेगवेगळे राज्यांतले नेवल ऑफिसर जो लग्न जावन हनीमुनाक गेल्लो ताजे ह्या आतंकवादाच्या हल्ल्याक तो बळी पडलो ताजी बायल काल सल्यूट करताली आपल्या घोवाच्या फ्लॅगाक जय हिंद म्हणून ते पळयतले लोक अक्षरशः रडले आणि म्हणून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन तें सांगलां की ह्या आतंकवादाक जमनी भितर गाळपाक जाय हांकां दे वील गेट मच मोर दॅन वॉट दे डिजर्व अशा शब्दांनी आज प्रायम मिनिस्टरान भाशण केल्लें आसा। हाचो अर्थ क्लियर आसा की खंयच्याच परिस्थितीत आतंकवाद भारताचो सरकार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा खाली हो आयकून घेवपाचो ना हाचे कड्यांतले कडे एक्शन घेतलें वतलें कारण काश्मीर आज इतले मोठ्या प्रमाणाचेर पयल्यार कळटा कितले टुरिस्ट ते आतां लायन लागल्या विमानांनी परते वचपाक घरा कारण फ्लायटी कमी आसा फ्लायटी आतां वाडयतात पूण ज्या पद्दतीन काश्मीराचो उदरगत जाताली ज्या पद्दतीन ट्युरिस्ट काश्मीरा मोठ्या संख्येन वताले ते पळोवन म्हणजे आमी म्हणटाले की काश्मीराक गेलो जाल्यार स्विझर्लंडाक वचपाची गरज ना ही आमच्या काश्मीराची इतले आमच्या काश्मीराचे स्ट्रॉंग नॅचरल ब्युटी आसा पळय सगळे जाण म्हणटात की काश्मीराक गेल्यार स्विझर्लंडाक वचपाची गरज ना त्या काश्मीराचे उदरगत पळोवपाक जायना आसतना हे आतां आतंकवादी धाडून आमचो देश शेजारचो देश आसा पळय तो देश असले कुरापती करता आणि म्हणून काल तांणी सांगलां ते कालची एक्शन्स गव्हर्मेंटान घेतल्या ती अत्यंत योग्य एक्शन्स आसा सारकी पहिले इमिजिएटली तांणी एक्शन्स घेतल्या प्रधानमंत्री आपलो दौरो सोडून परतो आयलो आणि जे एक्शन्स तांणी घेतल्या तांणी एक सिग्नल दिल्लो आसा सगळ्या राष्ट्रांक अख्खे जगाक सिग्नल दिल्लो सगळीं राष्ट्रां
भारताच्या फाटल्यान उबी राविल्ले आसा आतंकवादाच्या विरोधात आनी सगळ्यांचो एकमुखान मागणी आसा की हांकां परमनंट लेसन शिकोवपाक जाय आनी म्हाका खात्री आसा हे भारताचें सरकार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा सकल हे असले आतंकवादाक गाडून रावतलें अशी हांव खात्री बाळगीतां. पालगामच्या इथल्या काश्मीरच्या पालगाम जागेमध्ये जे आपले 28 नागरिक होते त्यांना तिथे मारण्यात आलं आणि मारण्यात आलं तर फक्त ते आयडेंटिफाय करून मारण्यात आलं. ते काय फक्त टुरिस्ट होते म्हणून मारण्यात नाही आलं. त्यांना त्यांच्या तिथे जाती किंवा भाषाच्या विषयामध्ये विचारत नव्हते. त्यांना मी भाषावादमध्ये त्यांनी आपण आज बघतोय की भारत आज कुठेतरी भाषावादमध्ये अडकतोय. मी कन्नडिक आहे, मी मराठी आहे, मी शीख आहे, मी कोणत्या भाषा वापरतो ह्याच्यावर विचारलं जातं. पण तिथे त्यांना भाषा विचारली गेली नाही, त्यांना जाती विचारली नाही गेली, त्याने धर्म विचारला गेला. अगर तो हिंदू आहे तर त्याला मारण्यात आलं. त्याच्या एक लहान मुलगाचा एक व्हिडिओ आला, त्याच्या बाबाला त्याच्या समोर मारण्यात आलं. त्यांना विचारलं गेलं, त्यांना सांगितलं गेलं की जे मुसलमान आहेत त्यांनी वेगळं व्हावं आणि जे हिंदू आहेत त्यांनी वेगळं व्हावं. जसा हिंदू वेगळा झाला त्याला तिथेच गोळी झाडण्यात आली. एका बाईला तिच्या नवऱ्याला तिथं मारण्यात आलं आणि तिला तिथं सोडलं गेलं. तेव्हा ती म्हणते की मलाही तिथे गोळी झाडून मारून टाका. पण तिला सांगण्यात येतं नाही, तुला जिवंत ठेवते, जा तुझ्या मोदीला, जा तुझ्या पंतप्रधानाला सांग की तुमच्यामुळे आणि तुमच्यासाठी हे केलेलं आहे. आम्ही दरवेळी पीसचं बोलता, आम्हाला पीस पाहिजे, पीस ट्रीटी करता. व्हॉट द गव्हर्नमेंट हॅज डन की आपली जी इंडस व्हॅली रिव्हर ट्रीटी आहे ती बंद केली आहे. हे फक्त आज आपण इथे फक्त पीस प्रोटेस्ट करून चालणार नाही आहे. आपल्याला एक ऊर्जा घेऊन इथनं काम करावं लागेल आणि एक आपल्याला ध्येय घ्यावं लागेल. तो ध्येय कसला आहे की आम्हाला फक्त सर्जिकल स्ट्राईक किंवा उरी अटॅक नको आहे. परत आम्हाला पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून ह्या जयेश आणि लष्करसारख्या यांचे जे हेडक्वार्टर्स आहेत हे नष्ट नाबूद केले पाहिजे. त्याच्याशिवाय हे नाही होणार आहे. अगर काश्मीरमध्ये पीस पाहिजे तर तो पीस फक्त तिकडे जाऊन किंवा आपण टुरिझम वाढवून किंवा काही गोष्टी करून नाही होणार आहे. तर जोपर्यंत पाकिस्तान ब्लीड करत नाही, पाकिस्तानमध्ये जोपर्यंत जिथेपर्यंत आपण तिथे जाऊन तिथे त्यांच्यावर हल्ला नाही करत तोपर्यंत या काश्मीरमध्ये शांतता येणार नाही आहे. कधीपर्यंत आपण शांत बसणार आहोत आणि ही शांतता करून आपण अनेक वर्ष, आपण 75 वर्षापासून शांतता पाहतोय, पण काही झालं का? तर काहीच नाही होत. आम्हाला वेस्टर्न मीडिया येते, आम्हाला सांगते की नाही, दे वर मिलिटंट्स, दे वर नॉट टेररिस्ट. अँड जे लोक मेले त्यांना असंच मारलं झालं, जे रँडम लोकांना विचारलं झालं. त्यांना तिथे कलमा वाचवायला लागेल. कलमा नाही आहे तर त्याचे जे पुरुष होते त्यांच्या पॅन्ट खाली घेण्यात आले. अगर तो मुसलमान नाही आहे त्याच्या ते ऑब्झर्व करून आणि क्रूरप्राणीने त्यांना मारण्यात आलं होतं. एक नेव्ही ऑफिसर ज्यांना मारण्यात आलं त्यांच्यामध्ये आपण त्यांचं जसं आपण ऐकलं असेल की 8च दिवस त्यांच्या लग्नाला झाले होते, ते तिथे फिरायला गेले होते आणि त्यांना तिथे मारण्यात आलं. मी विचारतो भारत सरकारला की आपण इथे किती दिवस शांत बसणार आहे आणि किती दिवस आम्ही इथे फक्त हे प्लीज प्रोटेस्ट करायचे, किती दिवस आम्ही इथे फक्त उभं राहायचं आणि बघत बसायचं की आमच्या भारतामध्ये अटॅक होणार आहे. आज मडगाव हे काही पालगामपासून फक्त जास्त लांब नाही आहे, 2700 किलोमीटर लांब आहे. वेळ लागणार नाही त्या लोकांना इथे येऊन पण हमला करायला, आमच्या घरात घुसून मारायला. आम्ही कधीपर्यंत गप्पा बसणार आहे? आज आपण ध्येय घेतला पाहिजे की भारत सरकारने ध्येय घेतला पाहिजे आणि आपण भारत सरकारला सपोर्ट केला पाहिजे की पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारलं पाहिजे. जयेश असेल, लष्कर असेल, या सगळ्या आतंकवादींना मारलं पाहिजे. आणि हा हल्ला फक्त एक धार्मिक ह्याच्यावर होता, त्यामुळे तेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करतो की 2 मिनटं तर शांतता आपण ठेवून ते जे एक ट्रिब्यूट आपण त्या लोकांना देऊ जे जिथे त्यांना मारण्यात आलं. कश्मीर हमारा है, इस कश्मीर को खून से सींचा, वो कश्मीर हमारा है. तो भारत माता की जय. वंदे वंदे वंदे. हो बर्बाद आतंकवाद, हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद. अरे दहशतवाद, हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.